नमस्कार, मी सौरभ माळशिकारे, AISSMS COEचा विद्यार्थी. फ्युचर बाईट्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत सिव्हिल डिपार्टमेंटचे एचओडी डॉक्टर PB नांगरे सर आपल्यासोबत पॉडकास्टसाठी आलेले आहेत. तर काही प्रश्नांनी आपण सुरुवात करूया. BTech सिव्हिल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी का निवडावा? या क्षेत्राचे आजच्या काळातील महत्त्व काय आहे? उत्कृष्ट प्रश्न आहे तुझा. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग ही मूलभूत ब्रँच आहे आणि मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, याचं व्यवस्थापन, आता होत असणारे प्रॉब्लेम, त्याच्या सुखसुविधा, या गंभीर प्रश्नाला उत्तर देणारं जर ब्रँच असेल तर ती एकमेव सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच आहे. उदाहरणार्थ रस्त्यांचं कामकाज, स्मार्ट सिटी प्रकल्प, अर्बनायझेशन, नागरीकरण, पाणी व्यवस्थापन किंवा लोकांना जो होत चाललेला प्रॉब्लेम म्हणजे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणारी अशी एकमेव ब्रँच आहे ती सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच. धन्यवाद सर. हा अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं काय शिकायला मिळतं? कोणत्या मुख्य कौशल्यांचा विकास होतो? खरं तर म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बिल्डिंग प्लॅनिंग हा कन्सेप्ट मुलांना यायलाच पाहिजे. म्हणजे त्याचे प्लॅन करता यायला पाहिजेत, स्ट्रक्चरल डिझाईन करता यायला पाहिजे. उदाहरणार्थ आता ब्रिज कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे पूल बांधता यायला पाहिजेत, रस्ते बांधता यायला, आणि बरेचसे मिरॅकल्स जे आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमधून त्या फक्त आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचेस देऊ शकते. उदाहरणार्थ सद्यस्थितीला जो आता ब्रिज झाला, जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे, तो फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच करू शकते. म्हणजे आत्ताच्या असणाऱ्या काळाची जर गरज पाहिली तर सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच सक्षम ब्रँच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कोणकोणत्या उपशाखा किंवा स्पेशलायझेशनच्या संधी आहेत? खरं म्हणजे आताच मी बोललो, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग या उपशाखा आहेत. पण या उपशाखामधून सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मुलांचं प्लेसमेंट तर होतच. त्याशिवाय कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी शिक्षण हे विभागात उपलब्ध असल्यामुळे मुलांना चांगल्या पदाची नोकरी, मॅनेजर सारख्या पदाची, उदाहरणार्थ जे कुमार इंडस्ट्रीज किंवा तुमचं शापोरजी पॉलोजी कन्स्ट्रक्शन आहे, BJ सारखे आहे, शिवाय या अशा चांगल्या नामांकित कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळते. त्या मुलांना संधी मिळण्यासाठी आपल्या महाविद्यालयाची बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाशी टायअप असल्यामुळे त्या मुलांना आम्हाला ट्रेनिंग कंपल्सरी आम्ही देतो. विशेषतः सांगायचं म्हणजे आत्ताच आमच्या तृतीय वर्षातील 142 विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरला पाठवल्यामुळे त्या इंटर्नशिपमधून आज माझी तृतीय वर्षातच 22 मुलं प्लेस झालेली. अरे वा, ही अतिशय आनंदाची बाब आहे. तसं पाहिलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या उपशाखा आहेत. त्या उपशाखेमधून शिक्षण घेतले असता सध्या असणारी काळाची गरज म्हणजे मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे. त्याशिवाय रेल्वेमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करता येतात. त्याशिवाय GIS किंवा EIB सिटी, स्मार्ट सिटीची कल्पना किंवा अर्बनायझेशन किंवा खेडोपाडी ज्या सुविधा नाही आहेत तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून देता येतील. अशासाठी फक्त एकमेव स्थापत्य अभियांत्रिकी अशी एक शाखा आहे. त्यामधून रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीज, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज, GIS टेक्निक्स, AI बेस्ड टेक्निक्स, ह्या सगळ्या ज्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये मुलं अद्ययावत शिक्षण घेत असतात आणि तशा प्रकारचे कोर्सेस ह्या त्यांच्या करिक्युलममध्येच असल्यामुळे त्या मुलांना त्या संधी मिळतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या प्रमुख कोणत्या संधी उपलब्ध आहेत सरकारी व खाजगी क्षेत्रामध्ये? खरं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच ही खरं तर म्हणजे यंत्र उद्योजकता निर्माण करण्यासाठीच ब्रँच आहे. यामध्ये गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये मॅक्झिमम संधी मुलांना मिळतात. सद्यस्थितीला जर पाहता की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये MPSC किंवा UPSC अशा कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांना देऊन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये डायरेक्ट पोझिशन वर्ग 1 अधिकारी म्हणून उपलब्ध आहे. त्याशिवाय खाजगी क्षेत्रामध्ये बी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जे आता सध्या काळाची गरज आहे किंवा नॅशनल डेव्हलपमेंट जे चाललेलं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी सिव्हिल इंजिनियरला नोकरी मिळते. त्याशिवाय त्याला एक चांगला स्वतःचा उद्योग सुद्धा करता येतो. म्हणजे
स्थापत्य अभियांत्रिकी एकमेव एक अशी ब्रँच आहे की तिथे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट स्किल त्या मुलामध्ये येऊन तो चांगला एंटरप्रेनर बनू शकतो. उद्योजकता, बिझनेस किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या क्षेत्रात कोणत्या संधी आहेत? खरं म्हणजे सरकारी नोकरीमध्ये संधी उपलब्ध जर असेल तर केवळ स्थापत्य अभियांत्रिकीच ब्रँच आहे. त्याशिवाय स्वतःचा व्यवसायही चालू करता येतो. मुलांना जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, मेट्रो आणि विशेषतः म्हणजे दवाखाने, हॉस्पिटल्स जे मोठमोठे आहेत, सरकारी इस्पितळं आहेत वगैरे, त्या ठिकाणी सुद्धा मुलांना इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी सिव्हिल इंजिनियरची गरज भासते. उच्च पगाराच्या किंवा प्रतिष्ठित नोकऱ्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते पर्याय निवडावेत? खरं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्येच अभ्यासक्रम इतका चांगल्या पद्धतीने घेता येतो मुलांना की त्या सिव्हिल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमामधूनच मुलं वर्ग 1 या पदाची नोकरी मिळवू शकतात. म्हणजे उच्च शिक्षण हा क्रायटेरिया नसून पदवी शिक्षण हे त्याला अगदी पूरक आहे. त्यामधूनच मुलं सद्यस्थितीला मला आनंद वाटतो की आमच्याच महाविद्यालयामध्ये आत्ता जवळपास अब्रोडमध्ये जे काही सिलेक्शन झालं मुलांचं, तकामत्सू कन्स्ट्रक्शन कंपनी, तिथे मुलांना 23.5 लाखचं पॅकेज उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या नोकरी MPSC, UPSC, IAS एक्झाम देता येते. शिवाय स्वतःचा बिझनेस सुद्धा स्टार्ट करता येतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीच पूरक आहे. पदव्युत्तर शिक्षण असावं अशी गरज भासत नाही. कारण मिनिमम पात्रता आहेत या स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या असतील तर केवळ सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीच हे मिनिमम रिक्वायरमेंट आहे. प्लेसमेंटची स्थिती कशी आहे? विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये संधी मिळतात? खरं म्हणजे AISSMS अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची प्लेसमेंटची स्थिती अत्यंत चांगली आहे आणि ते सुधारत चाललेले. आणि या प्लेसमेंटशी रिलेटेड जर माहिती आपणास हवी असेल तर रिसेंटली आमच्या डिपार्टमेंटमधून इंटरनॅशनल प्लेसमेंट सुद्धा झालेलं आहे. सध्या 11 मुलं तकामत्सू कन्स्ट्रक्शन कंपनी जपान या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे विशेष आनंदाची बाब आहे आणि आम्हाला सुद्धा ते क्रेडिटेबल आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते पर्याय आहेत? खरं म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी हे पूरक असं पदवी आहे. त्या पदवीवरती विद्यार्थ्यांना MPSC एक्झामिनेशन, UPSC एक्झामिनेशन्स अथवा अब्रॉडमध्ये जरी एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्या पदवीवरतीच मुलं उच्च पदावरती जाऊ शकतात. त्याशिवाय पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असेल तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या उपशाखा आहेत. सद्यस्थितीला स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, पदव्युत्तर पदवी, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध आहेत. आज आमच्या महाविद्यालयामध्ये जवळपास 62 विद्यार्थी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत आहेत. त्याशिवाय PhD हा अभ्यासक्रम सुद्धा विभागात उपलब्ध असल्यामुळे 15 विद्यार्थी सध्या PhD करतायत. म्हणजे अशा प्रकारचे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत, रिसर्च सेंटर सुद्धा आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मुलांना साहजिकच मिळते. आमचा रेशो जर पाहिला तर 70 ते 80% या रेंजमध्ये सद्यस्थितीला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये संशोधनाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्या कशा साधाव्यात? खरं म्हणजे वेगवेगळे स्टार्टअप्स, हॅकॅथॉन किंवा वेगवेगळे रिसर्च हे विद्यार्थी हा अंतिम वर्षात जात असतानाच करत असतोय. शिवाय नवीन अभ्यासक्रमानुसार वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, उदाहरणार्थ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये अथवा AIML मध्ये किंवा सध्याचे आता रिसेंट ट्रेंड जो चालला आहे AIMLचा वगैरे किंवा GIS, GPS या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करता येते. मी आता मला आनंद वाटेल सांगायला, जस्ट 2025 मध्ये स्मार्ट हॅकॅथॉनमध्ये कॉम्पिटिशन जेव्हा भरली त्यावेळेला सॉईल इंजिनिअरिंगमधून आमच्याच द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रथम बक्षीस मिळवलं आणि त्यांना उत्कृष्ट असं म्हणजे नॅशनल लेवलला त्यांचं अचिव्हमेंट्स आहे. म्हणजे अशा प्रकारचं रिसर्च आहे. शिवाय विभागामध्ये रिसर्च ओरिएंटेड लॅब उपलब्ध असल्यामुळे त्या लॅबमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स मटेरियल असल्यामुळे मुलांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स करता येत आहेत. सेकंड इयर पासूनच आमच्याकडे छोटेसे मिनी प्रोजेक्ट सुद्धा आम्ही घेत असतो.
आणि शिवाय वेगवेगळे कॉम्पिटिशन सुद्धा विभागामध्ये घेतले जातात. त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये फायदा होत असतो. विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपलेच महाविद्यालय का निवडावे? येथे कोणकोणत्या विशेष सुविधा किंवा संधी उपलब्ध आहेत? अतिशय उत्कृष्ट क्वेश्चन आहे. या महाविद्यालयामध्ये पदवीचं शिक्षण मिळतंच, पदव्युत्तर पदवी सुद्धा मिळते, शिवाय उच्च शिक्षण म्हणजे PhD सुद्धा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आम्ही ऑनर्स कोर्स, जसं नवीन शैक्षणिक धोरणानुसार गेली 5 वर्षापासून कार्यरत आहे. आणि आर्किटेक्चर अँड टाउन प्लॅनिंग, त्याबरोबरच मेट्रो कन्स्ट्रक्शनमध्ये आज आमची 5वी बॅच आता बाहेर पडते. म्हणजे हा ॲडिशनल कोर्स मुलांना दिला जातो आणि तो कोर्स हा 3rd इयर लेवलपासून चालू असल्यामुळे मुलांना अब्रोडमध्ये जरी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांचे ॲडिशनल क्रेडिट्स मुलांना मिळले जातात. त्यामुळे ब्रँचमध्ये अट्रॅक्शन आहे, प्लेसमेंट चांगल्या प्रकारे आहे, हायर एज्युकेशन सुद्धा आमच्या डिपार्टमेंटमध्ये उपलब्ध असल्यामुळे मुलांना ती संधी मिळते. आणि आज पूर्ण पुणे विद्यापीठामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांची संख्या पदव्युत्तर पदवीमध्ये आहे, त्याशिवाय पदवीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे एक आमच्या ब्रँचमध्ये असलेलं अट्रॅक्शन आहे. आणि सद्यस्थितीला इंटरनॅशनल प्लेसमेंट झाल्यामुळे आमची ब्रँच अट्रॅक्ट होत चालली आहे. सरांनी सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल खूप सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल सरांचे धन्यवाद.